धामाचा नाही सगळा मला घेऊन पळत. नमस्कार मित्रांनो, मी आहे सिद्धी साळुंके. आम्ही ना इकडे गडी लावलेत कामाला. कसं आहे, आपण लई श्रीमंताची अवलाद आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला काम जमत नाही अजिबात. ठीक आहे, आमच्या हातपाय उरलेत काम करून करून, त्याच्यामुळे आम्ही ह्या दाद्याला कामाला लावले. दुसरा दाद्या पण कामाला आहे, जो लई लाजत होत, कारण त्याला पुरींची ॲलर्जी आहे ना, त्याच्यामुळे तो लाजत असतोय. आता म्हणलं पटापटा काम चालू आहे, पैसे काय फुकट द्यायचे असतात का? काम करायचं काम तुम्हाला माहिती ना, आधी नाटाफाटा करायचं मग काम करायचं. ए चला पाटकिनी, चल 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 येऊ दी, जा लवकर. खायचे पैसे घेतो काय नाही, काम करते, चल ना पटापटा. जरा पळ पळ, लवकर टाकून लवकर माघार यायचं. आणि आमची बाली सुद्धा आलेली आहे कामाला, आणि आमच्या अंतरी तिथून डोकं बघत आपण ती आत गेलेली आहे. आणि तसंच तुम्ही पण असा बिझनेस चालू केलाय, आणि आपल्याला बिझनेस मध्ये कसा प्रॉफिट होणार आहे मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने समजून सांगणार आहे. आता फळट असं झालं की आता झालंय थंडीचा महिना चालू, त्याच्यामुळे तुम्ही आंघोळ केली काय नाही केली काय, तुम्ही सगळे पारुषे दिसणार येतं. म्हणून किती फेसली लावा, बॉडी लोशन लावा, आपले तोंड असे मीठ फुटल्यावर दिसणार येतं. पण असा मुरुम टाकायला हो काय गडी लावलेलं आहे ना, तुम्ही म्हणता की जर रानातलं काम बंद झाल्यामुळे ना ही पूर्ण घरी फ्री मध्ये आहे. आपण अजिबात फ्री बसत नाही, आपण मुरुम टाकायचा बिझनेस चालू केलेला आहे. आणि ही आमची बाली आहे जी ना मुरुम टाकायची ओनर आहे. आणि बारका पुढारी कुठे गेला? हा आमचा बारका पुढारी जो मॅनेजमेंट करतोय मुरुमाचं. तुम्हाला जर मुरुम घ्यायचा असेल तर नक्की सांगा. आमच्या फादरनी ना 4 टेलर टाकून घेतले तर जे की आम्हाला टाकायचे, आणि त्याची ओनर मी सुद्धा आहे. मी आता स्वतःला अंबानी टाटा बिर्ला शिवाय समजत नाही, त्याच्यामुळे आपण बीज माणूस झालेले. आणि ही आमची बाली गाम्याला उचलत नाही तरी पण मुरुम टाकायचं काम करते. हा बिचाराबद्दल बघा किती बारीक असून याची काम करण्याची इच्छा बघा. माझ्यापेक्षा जे शिकतात ना ते अशीच इच्छेने शिकत असतात. दाद्या तुझा अनुभव सांग दाद्या, तुला कसं वाटतंय मुरुम टाकताना? कसं वाटतंय? भारी वाटतंय ना? हा मग घामेला एवढी सका घेतले, जर अंगापेक्षा भोंगा मोठा घ्यायचा ना, एवढी घामेला कसं काम करणार आहे? 5 रुपये द्यायचे तुला रोजानी. आणि हा आमचा दाद्या रे पडले असते आता खाली. हा आमचा दुसऱ्या दाद्या आहे जो की मुरुम भरायचं काम करत आहे. तर तुम्ही त्याला पण सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट नका करू, त्याला लाज वाटते कमेंट वाचायची, त्याच्यामुळे तेवढे लाजाळूचं झाड आहे, त्या मुरुमची लाज वाटते, त्याच्यामुळे ते बघत नाही. आणि मी सुद्धा मुरुम टाकणार होते, पण मला जे हातपाय उरलेत ना त्याच्यामुळे मी टाकणार नाहीये. पण मी टाकणार आहे, थोड्या वेळाने टाकणार आहे. तुम्ही तसं टेन्शन घेऊ नका. आणि अशा झाडापीच्या कामासाठी सिद्धी साळुंके बसलेले आहे, त्याच्यामुळे तुमचं काम चालू द्या. मी हा इथं बसलेली, तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर सांगा. दाद्या चले पाटकीनी, तुला रोज द्यायचा, तू फुकट नाही लावला का आम्हाला? पाटा टाक. हेवय ना निवळ खायच्या कामाचं आहे, निवळ हेवय ना. लहान वयात जर हा काम शिकला तर पुढे जाऊन काहीतरी करणार आहे. त्याच्यामुळे मी तशी जे शिकतात ना ते खूप उच्च लेवलचा दर्जा करते. आता मी स्वतःला अंबानी टाटा बिर्ला समजते, भले माझी घराच्या पुढे इज्जत नाही तरी पण समजते, कारण समजणे आणि स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाही. तर दाद्या तुझा अनुभव सांग. दाद्या सांग तुला कसं वाटतंय? ह्याला विचारून घ्या, ह्याला कसं वाटते? होय ना, माझ्यापाशी काम करून खूप छान फील करते. तुला किती रुपये रोज आहे? 5 रुपये? ती पण नाही देणार, मला फुल भरून नाही. बाली ना आमची बाली लई जळती. कसं आहे, तिला मी बसल्याला अजिबात देखवत नाही. कसं आहे, आता उन्हाळ्याचे दिवस नाही, आता मग थंडी चालू झाली, लगेच उन्हाळा कुठून चालू झाला ना. सगळ्यांचे अनुभव घेणार आहेत, त्यांना काम करून कसं वाटतं तुम्हाला सांगा. काम करून कसं वाटतं सांगा ना. अहो सांगा, लाजू नका, सांगा तुम्हाला काम करून चांगलं वाटतंय. आणि फॉलो करा, वाटते सबस्क्राईब करा. आमच्या सॉरी आमची बाली अनुभव शेअर करायला लागत आहे. आपण तिचा अनुभव नंतर त्या व्हिडिओमध्ये घेऊ. आणि थँक्यू, काळजी घ्या, बाय बाय, टाटा.